येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूर जिल्ह्यातून 21,521 गुरुजी देणार टीईटी, जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचना। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर जिल्ह्यातील 21,521 शिक्षक येत्या 23 नोव्हेंबर रोजी टीईटी ही परीक्षा देणार आहेत। ही परीक्षा एकदम कडक शिस्तीमध्ये आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक घेतली। बैठकीत झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते। 21,521 शिक्षकांची या परीक्षेसाठी नोंद झाली असून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे। यासाठी 34 परीक्षा केंद्र आणि 8 झोन तयार करण्यात आलेत। परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रिक तसंच सुरक्षा यंत्रणा परीक्षा केंद्रावर तैनात असणार आहे। ही परीक्षा पास होण्यासाठी कॉपी करणाऱ्या तसंच गैरकारभार करणाऱ्या गुरुजींवर कंट्रोल रूम मधून वॉच ठेवला जाणार असून भरारी पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। बऱ्याच वर्षांनंतर आता परीक्षेला सामोरं जावं लागत असल्यामुळे अनेक गुरुजींनी विविध क्लासेसमध्ये ट्युशन्स लावल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे विविध भागांचं झालेलं नुकसान पाहणीसाठी नेमण्यात आलेल्या केंद्रीय पथकानं काल मोहोळ तालुक्यात तर आज दक्षिण सोलापुरात केला धावता दौरा। जलसंपदा विभागानं 2019 पासून एमआयडीसीला जागा न दिल्यामुळे अद्याप दक्षिण सोलापुरातील कुंभारी येथील एमआयडीसीचं नाव, पत्ता देखील नाही। सोलापुरातील अवंतीनगर रोडवरील रेल्वे अंडरब्रिजच्या खाली दुतर्फा अप्रोच रोडचं काम करणाऱ्या मक्तेदारानं कामास विलंब केल्यामुळे नोटीस देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी दिली सूचना। गुरु नानक जयंतीनिमित्त सोलापुरातील अंत्रोळीकर नगर येथील गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रम संपन्न। सोलापूर शहरातील मर्याई चौक ते अण्णाभाऊ साठे चौकातील 100 वर्ष जुना झालेला रेल्वे ब्रिज नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत पाडला जाणार। दमाणेनगर, जानकर नगर तसंच राजेश कोठे नगराकडे जायला पर्यायी व्यवस्था रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे होणार हाल। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. सोलापुरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा सुशोभीकरणाचं काम रखडलं। 10 जानेवारीपर्यंत काम न केल्यास त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिल्या सूचना। अल कायदा या दहशतवादी संघटनेचे संपर्क असलेल्या जुबेर हंगेकर याच्याकडे ATS पथकाला आढळला संशयास्पद असा 1 TVचा डेटा। सोलापूर जिल्ह्यातील 12 नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्या नगरातील सत्ताधीश कोण होणार याची सुरू झाली चर्चा। सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात 6 नोव्हेंबर पासून राज्य नाट्य स्पर्धेचं आयोजन। एकूण 19 प्रयोग होणार। पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांनी साकारलेला प्राणीकोश साहित्य प्रसारक केंद्र यांच्या मार्फत प्रकाशित केलं जाणार। नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी यांची माहिती।
लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुपर 50चा प्रस्ताव सादर. JEE NIITच्या तयारीसाठी होणार फायदा. प्रत्येक जिल्ह्यातील 100 जणांना लाभ. डॉक्टर महेश पालकर, संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेला फौजदार गोपाळ बदने अखेर पोलीस खात्याकडून बडतर्फ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर आज कोल्हापुरात ऊसाच्या कांड्या फेकून करण्यात आले ऊस दराचं आंदोलन. दरवर्षीप्रमाणे ऊस दराचं आंदोलन राज्यभर चिघळणार. दगाबाज रे अशी बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांनी सुरू केला मराठवाड्याचा दौरा. म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रापेक्षा बिहारवर अधिक प्रेम. DGCA कडून लवकरच नवीन नियम लागू होणार. विमान प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत मोफत होणार कॅन्सलेशन. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. रायगड जिल्ह्यातील नागाव, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, लाडघर तसंच पालघर जिल्ह्यातील पर्णका या 5 किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्लू फ्लॅग पायलट मान. 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पर्यटकांना खुशखबर. 6 नोव्हेंबरपासून नेरळ माथेरान हेरिटेज मिनी ट्रेन सुरू होणार. आता गंभीर आजारांवरील उपचारासाठी शासनाकडून 5 लाखांऐवजी 10 लाख रुपये मिळणार. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काढण्यात आला नवीन GR. 2399 उपचारांपैकी शासकीय रुग्णालयामध्ये 223 उपचार ठेवण्यात आले राखीव. पुण्याच्या राजकारणात भूकंप. अमोल कोल्हेंच्या कार्यकर्त्याचा शिंदे गटात प्रवेश. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.